तर आमचे दोनही मॅच ऑफिशियल दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. ऑल सेट. तर स्वागतम सुस्वागतम. आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या शुभ हस्ते पाहिला. उशिरा जे प्रेक्षक आमच्या समेत जोडले गेले त्यांच्या माहितीसाठी चालू सामना ACC रोहिंजण विरुद्ध रांजणपाडा या दोन संघादरम्यानचं बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नाणेफेकीचा कौल जिंकला रांजणपाडा संघानं. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते रोहिंजण संघाला. एक भला मोठं टार्गेट सेट करण्याचा उद्दिष्ट घेऊन सलामीची जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये. अनिश आणि त्याच्या समवेत आर्यन. स्ट्रायकिंग एंडला आपण अनिशला पाहतोय. डावखुरे हाताचा फलंदाज. पहिलं षटक हातात असताना हो स्विंग अँड मिस. पहिला चेंडू वेगवान तेज सर्रास ओम या गोलंदाजाचा. सुरुवात मात्र दमदार पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळते आहे. लेफ्ट हँडेड बॅटर विरुद्ध लेफ्ट हँडेड गोलंदाज असं हे बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. साई 11 ट्रॉफी 2026. पहिला चेंडू निर्धाव आलाय. थोडासा आत्मविश्वास जरूर बळावला असेल. यावेळेला लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट करता आला नाहीये. प्रॉपरली टाइम करता येत नाहीये. चांगला निर्णय या ठिकाणी फलंदाजाचा. खरं तर पहिले दोनही चेंडू निर्धाव आलेत. थोडंसं मानसिक दडपण आहे. 4 षटकांची लढत म्हणजे किमान 45+ किंवा 50+ धावा धावफलकावरती उभा राहायच्या या उद्दिष्टानं सलामीची जोडी घरच्या मैदानावरती खेळत असताना रोहिंजण संघावरती थोडंसं मानसिक दडपण जरूर आहे. परंतु या दडपणामधून स्वतःला सावरावं लागेल. आणखीन एक चांगला चेंडू आहे. वाईड यॉर्क काढण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी. हलकीशी अपील. परंतु या अपीलमध्ये उत्साह जास्त आत्मविश्वासाची कमी. आणखीन एक डॉट बॉल. लगातार 3 निर्धाव चेंडू या ठिकाणी फेकण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज ओम. सुरुवात अगदी दमदार आहे. जो निर्णय घेतला होता संघनायकानं त्या निर्णयाला साजेसा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये होत असताना पहिल्या षटकातील. परंतु मित्रांनो अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. सलामीचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला बॅटनं केलाय प्रहार. डाऊन द विकेट हा चेंडू खेळलाय अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक लॉंगॉनला तैनात आहे. केवळ सिंगल मिळेल. पहिल्या 3 चेंडू डॉट आल्यानंतर थोडंसं मानसिक दडपण होतं. या दडपणामधून स्वतःला सावरत असताना एकेरी स्वरूपाची धावफलकावरती आली आहे. अगदी भारतीय कसोटी संघाचे माजी कर्णधार सुनीलजी गावस्कर नेहमी म्हणत की पहिला चेंडू ज्यावेळेला एखादा बॅटर मिडल ऑफ द बॅट करतो ना त्यावेळेला त्याचा आत्मविश्वास हा वेगळ्या उंचीवरती असतो. आणि अगदी तो आत्मविश्वास या फटक्यामध्ये जरूर पाहायला मिळाला. 1 धाव आली आहे. धावसंख्येचं खातं खुलं होत आहे. हो यावेळेला जागा बनवली आहे. क्षेत्ररक्षक आहे. प्रयत्न कमालीचा राहिला. अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा फाईनच्या क्षेत्रामध्ये. परंतु दैव बलवत तर मी म्हणेन रुद्राक्ष होते त्या ठिकाणी. कमालीचा एफर्ट पाहायला मिळाला आहे. सिंगल मात्र आली आहे. आर्यननं देखील आपलं खातं खुलं केलं आहे. एकूणच धावसंख्येचा विचार केला तर या एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघ जाऊन पोहोचला आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना बिनबाद 2 धावा. बिनबाद 2. थोडीशी संत सुरुवात आहे. सावध सुरुवात आहे. थोडंसं मानसिक दडपण आहे. परंतु हा संघ विस्फोटक खेळासाठी ओळखला जातो. जरी नाणेफेक गमावली असली. हो यावेळेला आडव्या बॅटनं केलाय प्रहार. चेंडून अंतर गाठण्याऐवजी केवळ उंची गाठली आहे. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतोय. अगदी पहिल्या चेंडूपासून दडपणाखाली असणारा अंश मात्र आपली विकेट गमावतोय. पहिला फलंदाज होतोय बाद अंशच्या स्वरूपात. धन्यवाद डीजे अप्रतिम. पहा कपिल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इनॅट नंबर 3 आणि अमरजी पाटील यांच्याकडनं मात्र कपिलची विकेट काढणाऱ्या गोलंदाजाला तब्बल 500 रुपयांचा पारितोषिक असेल. हा दरारा आहे या क्रिकेट खेळाडूचा. खरं तर रांजणपाडा संघ म्हटलं तर कपिल पारवे हे नाव आपसूकपणे आपल्या ओठांवरती आपल्याला पाहायला मिळतं. पहिला विकेट या ठिकाणी गमावला गेलाय. अंश अगदी पहिल्या 3 चेंडूवरती थोडासा हतबल, थोडासा निराश, थोडासा हताश आपल्याला पाहायला मिळाला.
आणि त्याचाच फायदा उचलत असताना ओमनं कमालीची गोलंदाजी केली. ज्या विश्वासानं चेंडू सोपवला गेला ओमकडे, तो विश्वास मात्र सार्थ ठरवत असताना पहिल्या षटकामध्ये काय कमालीचा मारा केलाय. 2 धावा अवघ्या धावफलकावरती आल्यात आणि फलंदाज मात्र अंश स्वरूपामध्ये गमावलाय. नवीन बॅटर कपिल नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात, तर स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय फलंदाज आर्यन. खूप मोठी जबाबदारी या दोनही फलंदाजांच्या खांद्यांवरती जरूर आपल्याला पाहायला मिळेल. कपिल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. रांजणपाडा संघ क्षेत्ररक्षण करताना टॉस जिंकत होता, टॉस जिंकला, त्यानंतर क्षेत्ररक्षण करताना आपण या संघाला पाहिलं आणि जो निर्णय घेतला गेला संघनायकाच्या माध्यमातून त्या निर्णयाला मात्र सार्थ गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळते. हो, यावेळेला मात्र स्लॉटमध्ये चेंडू मिळालाय. घणाघाती प्रहार आणि चेंडूला अक्षरशः फेकून दिले सीमारेषा पार. येतो या इनिंग मधला पहिला षटकार. रोहिंजन संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला होता. फलंदाजीसाठी अर्थातच आमंत्रित केलं होतं ते रांजणपाडा संघाला. आणि जो पहिलं षटक आपण पाहिलं, पहिल्या षटकामध्ये थोडंसं मानसिक दडपण होतं. या दडपणाला बळी न पडता आर्यननं मात्र आपला स्वाभाविक खेळ मैदानावरती खेळायला सुरुवात केली आहे. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स. प्रतिस्पर्धी संघावरती हावी व्हा, तुम्ही एक चांगला सर्वोत्तम खेळ मैदानावरती निश्चितच साकारू शकता. आणि तोच खेळ आर्यनच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरही तो आक्रमक पाहायला मिळाला, परंतु रुद्रनं कमालीचं क्षेत्ररक्षण केलं. एकूणच जर पाहिलं तर टॉस जिंकत असताना रोहिंजन संघानं घेतला गेलेला निर्णय, त्या माध्यमातून केली गेलेली पहिल्या षटकाची ओमच्या माध्यमातून गोलंदाजी, परंतु दुसऱ्या षटकामध्ये आव्हान थोडंसं कडवं. पहिल्या चेंडूवरती षटकार आर्यनच्या बॅटमधून आला, परंतु कमबॅक करणं ओळखतो रुद्र आणि त्यानं मात्र तो कमबॅक आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून केला. एक सन्मानजनक धावसंख्या जर का तुम्हाला धावफलकावरती उभारायची असेल, पण इथे मात्र कपिल ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. बराचसा दांडगा अनुभव आहे, क्रिकेटच्या अनेक मैदानं गाजवणारा हा खेळाडू सध्या स्ट्रायकिंग एंडला. इथे मात्र लोअर फुल टॉस चेंडू होता, ऑन साईडला टार्गेट केलं आहे आणि जे पारितोषिक लावलं गेलं होतं कदाचित त्या पारितोषिकाचा मानकरी देखील ठरला आहे. अगदी मिस टायमिंग स्ट्रोक, फलंदाज होतोय बाद आणि विकेट नंबर 2. कपिल बॅक टू द पॅव्हेलियन. तर आपल्या एकूणच जर पाहिलं घरच्या मैदानावरती परफॉर्म करत असताना रोहिंजन संघानं कमालीची सुरुवात केली आहे. पहिल्या षटकामध्ये ओमनं ज्या पद्धतीची गोलंदाजी केली त्याच्याच पावलांवर पाऊल टाकत असताना रुद्रनं मात्र महत्त्वाची विकेट आणि तब्बल 500 रुपयाच्या पारितोषिकाचा मानकरी देखील ठरला. आय थिंक रवी सरांच्या माध्यमातून हे पारितोषिक होतं आणि अमर सरांच्या माध्यमातून हे पारितोषिक होतं आणि ते पारितोषिक मात्र पटकावलं गेलं आहे. 500 रुपये आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा झालेत गोलंदाज रुद्रसाठी. एक वेगवान आणि तेजतर राज गोलंदाज, आणखीन एक चांगला चेंडू. नवीन बॅटर इन ॲट नंबर 4 भावेश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. थोडासा ओव्हर थ्रो, मिसकम्युनिकेशन खेळाडूंमध्ये. 2 धावा एकवटल्या गेल्या. डेंजर एंडकडे आहे फलंदाज, आणखीनही एंड चुकीचा निवडला गेला. घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये? खरं तर फलंदाजी करणारा संघ दबावामध्ये आहे, परंतु कपिल सारखी महत्वाची विकेट गमावल्यानंतर संघाच्या डावाला सावरणं देखील तितकंच गरजेचं आहे. भावेशच्या बॅटमधून आलेला हा दमदार स्ट्रोक आपण पाहिला. तब्बल 3 धावा आल्यात आणि या 3 धावेने संघ मात्र जाऊन पोहोचलाय 12-2 गडी बाद 12 धावसंख्येवर. तर निश्चितच कॅम्प्स ड्रीमचे मालक सन्माननीय अमरजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक होतं, जे पारितोषिक मात्र पटकावलं गेलंय रुद्र या गोलंदाजाच्या माध्यमातून.
निश्चितच प्रमोदजी पाटील यांचे सुपुत्र रुद्र पाटील आपल्याला सध्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतात. कमालीची गोलंदाजी आहे. पहिला चेंडू वगळता रुद्रनं जबरदस्त गोलंदाजी केली. सटीक लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करत असताना रिव्ह्यू घेतला गेलाय. आणखीन एक महत्त्वाची सूचना तुम्हाला, वाईड, बीमर आणि रनआउटसाठी एक रिव्ह्यू या ठिकाणी दिला जाईल प्रत्येक संघाला. आमचे तिसरे पंच मात्र हा निर्णय घेतील. या दरम्यान सन्माननीय नंदू म्हात्रे साहेब पिसारवे यांनाही विनंती असेल की आपणही आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. खरं तर मान्यवरांसाठी मुख्य व्यासपीठावरती आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर मान्यवरांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. व तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय निश्चितच सुपूर्द केला गेला आहे. एकूणच जर पाहिलं तर साई 11 क्रिकेट संघ नवीन वसाहत रोहिंजण आयोजित साई 11 ट्रॉफी 2026 आपण या ठिकाणी पाहतोय. आणि या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि त्याचबरोबर मालिकावीरासाठी देखील आकर्षक पारितोषिके आपल्याला पाहायला मिळतात. आमची टेक्निकल टीम सर्व तांत्रिक बाबी या ठिकाणी तपासून पाहत आहेत. निर्णय टेक्निकल कमिटीकडून घेतला जातोय. हे क्रिकेट आहे, क्रिकेटचं हे बदलतं स्वरूप आहे. विविध टेक्नॉलॉजीज या ठिकाणी आहेत. सो इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांचा अर्थातच मुख्य पंचांचा जो निर्णय आहे तो कायम राहील आणि प्रत्येक संघाला वाईड, नो आणि रनआउट यासाठी एक रिव्ह्यू दिला जाईल. परंतु इथे मात्र रिव्ह्यू गमावला गेला. यावेळेला देखील मोठा फटका आहे. फाईनचे क्षेत्र निवडण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतोय. प्रयत्न जिकरीचे होते परंतु शेवटच्या क्षणाला चेंडूवरची पकड मात्र काहीशी डिली झाली आहे. आर्यन सलामीला आलेला फलंदाज आत्मविश्वासानं खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. त्याला ठाऊक आहे मी जर का 4 षटकं मैदानावरती उभा राहिलो तर संघाला किमान एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत जरूर पोहोचवू शकतो. हा आत्मविश्वास त्याच्या खेळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या एकेरी स्वरूपाच्या धाव्याने संघ जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती आल्यात. त्या 2 षटकांच्या समाप्ती अखेर 2 गडी बाद 14 धावा धावफलकावर. सामन्याचा टॉस केला जाईल. त्यामुळे विनंती असेल यंगस्टर धरणं आणि ओम साई तलोजा मजकूर या दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण इमिजिएटली संपर्क करायचा. त्याचबरोबर आणखीन एक सूचना असेल, पहिल्या सामन्यातील जो विजेता संघ असेल त्याला दुसऱ्या सामन्यामध्ये पुढे चाल दिली जाणार आहे आणि उर्वरित जे 4 संघ असतील त्यामध्ये त्यांच्या दरम्यान आपण सेकंड राऊंडचे सामने खेळवणार आहोत. या देखील गोष्टीकडे आपण विशेष लक्ष केंद्रित करायचं आहे. अर्थातच या सामन्यातील विजेता संघ थेट दाखल होईल या स्पर्धेच्या पुढच्या फेरीमध्ये, ज्याला अर्थातच आपण पुढे चाल देणार आहोत. तर विनंती असेल यंगस्टर धरणा आणि ओमसाई तलोजा मजकूर या दोनही टीमच्या कॅप्टन्सनी उपस्थित राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये हा पुढील टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. 4 षटकांची लढत. पहिल्या 2 षटकांमध्ये अवघ्या 14 धावा धावफलकावरती आल्या. 2 आघाडीचे फलंदाज, ज्यामध्ये कपिल सारखी महत्त्वाची विकेट अगदी स्वस्तामध्ये गमावल्यानंतर थोडंसं मानसिक दडपणाखाली आर्यन वगळता कोणत्याही फलंदाजाला जास्त काळ मैदानावरती खेळ करता आलेला नाहीये. नवीन बॅटर भावेश आपण पाहतोय, पहिल्या चेंडूवर त्यानं 3 धावा घेतल्या जरूर, परंतु त्यानंतर मात्र फारसे चेंडू त्याच्या वाट्याला आलेले नाहीयेत. मधल्या फळीतील हा एक खेळाडू यावेळेला शफल केलाय. आउटसाइड द ऑफस्टंपचा चेंडू डीप मिड विकेटला चेंडू वळवलाय. 2 क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि जोपर्यंत चेंडूची उचल होईल तोपर्यंत मात्र सिंगल या ठिकाणी धावफलकावरती. भावेशला देखील ठाऊक आहे एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित करणं गरजेचं आहे. जितक्या धावा तुम्ही धावफलकावरती आणणार, गोलंदाजांना ती एक फायटिंग टोटल तुम्हाला निश्चितच धावफलकावरती उभा राहावी लागेल. सुरुवातीला आपण म्हटलं होतं की 4 षटकांमध्ये किमान 50चं टार्गेट धावफलकावरती सेट करावं लागेल, परंतु ज्या पद्धतीनं ओमनं सुरुवात मिळवून दिली आपल्या संघाला,
आणखीन एक चांगला चेंडू आहे, यावेळेला मात्र अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न. जेव्हा चेंडू वेगाने बॅटच्या दिशेने येतात ना, त्या चेंडूंवरती प्रहार करणं पसंत करतो आर्यन. त्याचबरोबर भावेश सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतात. थोडेसे हताश आहेत, हतबल आहेत, थोडेसे निराश आहेत, परंतु इथूनही सामन्यामध्ये कमबॅक केलं जाऊ शकतं. अजूनही जर पाहिलं तर षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. यानंतर एक षटकाचा खेळ येणं बाकी आहे. शफल केला, एक्स्ट्रा बाउन्स. यावेळेला स्क्वेअर लेग पंचांकडे आछाळभूत नजरेनं जरूर पाहिलं गेलं. मुख्य पंचांनी इशारा केलाय की होय, हा चेंडूमध्ये अतिरिक्त उसळी आहे, एक अवांतर स्वरूपाची धाव ही धाव फलकावरती जरूर अंकित केली जाईल. या एकेरी धावेनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय 2 गडी बाद 17 या धावसंख्येवरती. सकाळचं सत्र, प्रसन्न वातावरण आणि एकूणच जर पाहिलं तर थरार क्रिकेटचा आपण या ठिकाणी पाहतोय. अर्थातच साई 11 ट्रॉफी 2026 नववर्षाच्या सुरुवातीला आलेली एक दमदार क्रिकेटची स्पर्धा. 5व्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि दरवर्षीप्रमाणे तोच दैदिप्यमान सोहळा या स्पर्धांचा, एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा अर्थातच साई 11 ट्रॉफी 2026 आपण पाहतोय. आर्यनना काहीशी कानमंत्रणा जरूर या ठिकाणी दिली जाते. ओव्हर ॲग्रेशन हे काही वेळेला तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. स्ट्राईक रोटेट करण्याचा कदाचित कानमंत्रणा या ठिकाणी केली गेली आर्यनच्या माध्यमातून आणि याच अगदी रणनीतीला आक्रमक स्ट्रोक किंवा अटॅकिंग फटके अद्यापही पाहायला मिळाले नाही आहेत. एक षटकार वगळता फारसा आक्रमक खेळ आपल्याला मैदानावर पाहायला मिळालेला नाही आहे. एकूणच डॉट बॉल पर्सेंटेज हे सर्वाधिक आहेत. एकूण 6 चेंडू डॉट आलेत आणि हेच कुठेतरी थोडंसं नुकसानदायक ठरतं आहे. परंतु रोहिंजन संघाचं देखील कौतुक करावं लागेल. कमालीची गोलंदाजी केली आहे. 3 विकल्प आतापर्यंत गोलंदाजीचे वापरले गेले, ज्यामध्ये ओमनं पहिलं षटक हाताळलं, पॉवर प्लेचं रुद्रनं दुसरं षटक हाताळलं. ओहो, यावेळेला मात्र कमालीचं टायमिंग आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड, आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी आर्यनच्या बॅटमधून येतोय बिगिट षटकार. करतोय मैदानाच्या आतमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना कमालीचं टायमिंग. आर्यन मात्र आज एका वेगळ्या ईर्षेनं, एका वेगळ्या जिद्दीनं मैदानाच्या आतमध्ये उभा ठाकलाय. ओ, आणखीन एक फुल टॉस चेंडू होता. प्रॉपर टायमिंग नाही आहे. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतोय. तोपर्यंत मात्र आर्यन दुसऱ्या धावेसाठी या ठिकाणी पुढे सरसावत असताना 2 धावा कंप्लीट होत आहेत. डेंजर एंडकडे आहे शुभम, परंतु तिसरी धाव देखील महत्वाची आहे. ओळखतायत एका एका धावेचं महत्व, एका एका धावेचा संघर्ष आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर 2 गडी बाद धावा धाव फलकावरती येत आहेत. त्या 27 धावा. या दरम्यान सन्माननीय संजयजी पाटील साहेब खुटारी मान्यवरांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आदरणीय संजयजी पाटील साहेब खुटारी यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. एकूणच जर पाहिलं तर पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. खेळाडूंना थोडंसं रणनीती आखण्यासाठी जी ही मुभा मिळते, स्ट्रॅटेजिक टाइमआउट ज्याला आपण म्हणतो. परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर चला पुढील सामन्याचा टॉस इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल. आम्ही सातत्यानं या सूचना आपल्याला करतो आहोत. वेळ आपल्याकडे कमी आहे मित्रांनो. स्पर्धा एकदिवसीय आहे, त्यामुळे आज आपल्याला या स्पर्धेचा अंतिम सामना देखील खेळवायचा आहे. त्यामुळे विनंती असेल यंगस्टर धरणा आणि ओम साई तलोजे मजकूर इथून पुढे आपल्याला कॉल केला जाणार नाही आहे. इनिंग ब्रेकमध्ये दोनही संघनायक उपस्थित राहणं गरजेचं आहे. ज्या संघनायकाच्या दरम्यान मात्र पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाईल. एकूणच जर पाहिलं तर एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. स्वर्गीय कैलासवासी दिलीप बळीराम पाटील यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज यांच्या
माध्यमातून आपल्याला कुरर या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आलेला आहे. श्री हेमंतजी केणी यांच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षकसाठी शूज आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आलेले आहे. आणि त्याचबरोबर सन्माननीय श्री प्रताप पाटील तोलाचे मजकूर यांच्याकडून देखील यांच्याकडून देखील 2000 रुपयांचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर मालिका वीरासाठी सायकल आणि आकर्षक चषक जे आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत केले गेले सन्माननीय वैभव यशवंत पाटील साहेब यांच्याकडून. तर सर्व दानशूर दात्यांचं आपण करूयात मनपूर्वक आणि हार्दिक आभार व्यक्त. आणि जाऊयात खेळाचा पूर्वार्ध इथे सुरू आहे. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 9च्या सरासरीनं 27 धावा धावफलकावरती आहेत. आणि जो खेळाडू एकमात्र आत्मविश्वासानं खेळ करणारा खेळाडू आपण या स्पर्धेमध्ये पाहिला तो आर्यन मात्र स्ट्रायकिंग एंडवरती. शेवटचे 6 चेंडू आणि त्यावरती मात्र आक्रमक होत असताना पहिल्या चेंडूवर कलात्मकता, ताकद, नजाकत आणि चेंडू अनबाउन्स. हा चेंडू नक्की यस डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय. 6 धावांसाठी येतोय. बिग हिट, 6 धावांचा षटकार. च्या माध्यमातून जरूर या ठिकाणी ऐकतोय क्रिकेटचा थरार. आर्यन एकटा लढतोय मैदानाच्या आतमध्ये. संघाची जणू संपूर्ण जबाबदारी संघासाठी तारणहार ठरत असताना आर्यननं पहिल्या चेंडूवर षटकारानं स्वागत केलं. गोलंदाज होते विपुल, परंतु विपुलनं देखील सांगितलंय की मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. दुसरा चेंडू त्यानं फेकलाय निर्धाव. सन्माननीय प्रमोदजी पाटील साहेब रोहिंजण यांनाही विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक आहे आर्यनना. अति घाई संकटात नाही. खरं तर शेवटचं षटक आहे. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करणं गरजेचं आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आणि विपुलला मात्र मिळते सफलता. फलंदाज आर्यन बॅक टू द पॅव्हेलियन. आणखीन एक फलंदाज गमावला गेलाय. पहिल्या सत्राचा खेळ उशिरा जे प्रेक्षक आमच्या समोर जुळले गेलेत. एकूणच जर पाहिलं तर रोहिंजन विरुद्ध रंजनपाडा हे बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, ज्यामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकला रोहिंजन संघानं. परंतु इथे पहा आक्रमणाशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. पहिला चेंडू जणू पॅव्हेलियन मधूनच सेट होऊन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विघ्नेशच्या बॅटमधून येतोय. बिग हिट, षटकार. तर यावेळेस मात्र षटकार लगावला गेलाय. विघ्नेश खरं तर विघ्नहर्ता ठरतोय का आपल्या संघासाठी, कारण अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. फारसे विकल्प नाही आहेत. आर्यन सारखा विकेट गमावल्यानंतर विघ्नेशनं जडू संपूर्णपणे आक्रमणाची धुरा सांभाळली आहे. यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी थोडासा शरीरापासून दूर जाणारा चेंडू बॅटीचा थिकिश एज आणि शॉर्ट थर्डमॅनला उभा असलेला क्षेत्ररक्षक मात्र आपली कामगिरी बजावतोय. षटकारानंतर सिंगल आली आहे. सिंगलनं संघ जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती आल्या 40. एक फायटिंग टोटल जरूर धावफलकावरती उभारले गेले. अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे आणि इथून जर का एक षटकार फलंदाज 22च्या बॅटमधून आला ना तर 50 प्लस किंवा जो आपण टार्गेट सेट करत होतो त्याच्या आसपास पोहोचण्याचा प्रयत्न असेल, कारण 40 धावा धावफलकावरती आल्यात. एकूणच 45 प्लस जर का आल्या तर एक आत्मविश्वास हा जरूर असेल. परंतु गोलंदाज विपुल कमालीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून एक षटकार जरूर आला. परंतु अंतिम षटक हाताळत असताना स्लॉग ओव्हर हाताळत असताना अशा प्रकारची गोलंदाजी करणं हे संघासाठी नेहमीच उपयुक्त ठरतं. इथे पंचांचं बोट आकाशाकडे. आणखीन एक फलंदाज गमावला गेलाय, परंतु अंतिम चेंडूवरती आले धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 41. विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे. 2 धावा कंप्लीट आहेत. 42 धावा धावफलकावरती आल्यात आणि 43 धावांचं लक्ष असेल ते अर्थातच या घरच्या मैदानावरती रोहिंजण या संघासमोर. परंतु विनंती यंगस्टर धरणा आणि ओमसाई तलोजा मजकूर दोनही टीमचे कॅप्टन्स या ठिकाणी उपस्थित आहेत.
मी सन्माननीय नंदू म्हात्रे साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करायचा आहे. हेलो हेलो थोडासा आवाज हेलो तर नंदू म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी टॉस केला जातोय. एकीकडे जर आपण पाहिलं तर धरणा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये ओम साई तलेजे मजकूर. टेल इज अ कॉल, टेल इट इज. तर या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय काय असेल आपला? क्षेत्ररक्षण करू. एकूणच पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजी बहरताना आपल्याला पाहायला मिळाली. ही विकेट सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजांना मदत करते. कितपत धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 धावा रोखण्याचा प्रयत्न. एकूणच पाहिलं तर या स्पर्धांचं आयोजन आणि या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन तर खूप छान आहे. आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली त्यासाठी धन्यवाद. ओके, तर हे होते धरणा संघाचे संघनायक ज्यांना टॉस या ठिकाणी जिंकलाय. तर न्यूज फ्रॉम द सेंटर, धरणा हॅज वॉन द टॉस अँड दे हॅव इलेक्टेड टू बोल फर्स्ट. थँक्यू. हॅलो. तर याच दरम्यान आमचे मान्यवर संतोषजी पोरजी धानसर यांचे शुभ आगमन झालंय. तर मोस्ट वेलकम साई लिओन ट्रॉफी 2026 मध्ये आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. तर सामना पहिल्या आघाडीचा पहिला सामना टीम रांजणपाडा त्यांच्या अगेन्स्ट टीम तुम्ही पाहताय ते म्हणजेच ACC रोंजन संघ. टॉस जिंकला होता रोंजन संघानं. बॉलिंग अटॅक चांगला पाहिला. फक्त 42 धावसंख्येवरती रोखलंय. 43चं टार्गेट आहे. 43 बनवायचे आहेत. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना रोंजन संघाला तर स्पीडअप करायचा. भरपूर चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. एक दिवसीय स्पर्धा आहे. साई लिओन ट्रॉफी नवीन वसाहत रोंजन 2026 शानदार पर्व आहे आणि पहिला सामना तुमच्या समोर तुम्हाला पाहायला मिळतोय. ACC रोंजन त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही पाहताय श्रीराम क्रिकेट क्लब रांजणपाडा या दोन टीम मध्ये. सलामी जोडी मैदानावर जात असताना टीम रोंजन संघाच्या माध्यमातून दोन सलामीर फलंदाज सर्वेश उल्वेकर आणि विपुल पाटील ही सलामीची जोडी आहे टीम रोंजन संघासाठी. तर आमचे मान्यवर संतोषजी पोरजी साहेबांचं शुभ आगमन स्वागत असेल. साई लिओन ट्रॉफी 2026 मध्ये आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत. तर व्यासपीठावर सन्मान केला जाईल. आमचे मान्यवर ठिकाणी उपस्थित आहेत. नंदूजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. तृषांत इंटरप्राइजेसचे प्रॉपर्टर देखील आहेत. नंदूजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. मी सचिनजी कडू साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नंदूजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती करायचा आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामना स्टार्ट होतोय. सामना सुरू ठेवा. 43चं टार्गेट आहे. पहिला चेंडू पहिलं पॉवर प्ले गोल बॉलिंग ट्रॅकवरती. चेंडू वायडा. पहिला चेंडू अवंतर बॉलिंग ट्रॅकवरती आहे. गोलंदाज भावेशला पाहताय. स्ट्राईकला फलंदाज विपुल पाटील आहेत. नो स्ट्राईक गेटवरती सर्वेशला तुम्ही पाहताय. पहिल्या चेंडू अवंतर फेकलं. या धावा रोखावं लागतील. 43 चेस करतोय. हा चेंडू वन साइड चांगला फडका आहे परंतु प्रोटेक्शन डीप मध्ये तैनात आहे. डीप विकेटला चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी झाली आहे. फक्त आली एकच धाव या बॉलवरती. आघात झालाय टीम ACC रोंजन संघाचा. एक धावसंख्येनं 43चा पाठलाग करतोय. त्यानंतर संतोषजी पोरजी साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. विनंती करतोय मान्यवरांना की आपल्या सन्मानचा स्वीकार आपण करायचा आहे. फुलटॉस खराब लाईन लेंथ चकवा दिला क्षेत्ररक्षकाला. चेंडू पहिल्या टप्प्यावरती फरार आलाय. हा चौकार फलंदाज सर्वेश उल्वेकरच्या बॅटमधनं. संतोषजी पोरजी साहेबांचा हा शुभ सन्मान. मायेची उद्भव शाल त्यांचा सन्मान चिन्ह स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्यानंतर आमच्या मान्यवर असतील तर सामना देखील सुरू आहे. अगदी चांगला फटका तुम्ही पाहू शकाल.
क्षेत्र खाली निवडलंय वाडी स्ट्रॉंगआउटला. क्षेत्र खाली होतं जो सरळ निघून जातोय. पहिल्या टप्प्यावरती बॅक टू बॅकचा दुसरा चौकारा. फलंदाज सर्वेश उलवेकर ऑन फायर. त्या दरम्यान तानाजी गायकवाड साहेबांचा शुभ सन्मान व्यासवरती केला जाईल. विनंती करतोय रोहित यांना की आपल्या शुभ हस्ते आपण तानाजी तर आदरणीय संतोषजी पोरजी यांच्याकडे या स्पर्धेसाठी रोख रक्कम 1,000 रुपयाचा कॅश प्राईज देखील आलाय. तर आर्थिक सहकार्य केलं जातं आयोजकांचा या ठिकाणी मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. सलग तर तिसरा चौकार आलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 14 आकड्यावरती. 43चा पाठलाग करतोय. सुरुवात दमदार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज भावेश वरती आक्रमण चढवला जातोय. सर्वेश उलवेकरचं कौतुक करावं लागेल. पॉवर प्लेचा योग्य तो वापर तो या ठिकाणी करतोय आणि ते करत असताना पहिला चौकार पाहिला आपण ऑन साईडला डीप विकेटमध्ये. त्यानंतर वाडी स्ट्रॉंगरला पाहिला. त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर हा चौकार. म्हणजे चौफेर फटकेबाजी कशी असावी पॉवर प्लेचा योग्य तो वापर कसा करावा हे सांगत असताना बॅट्समन तुम्ही पाहताय सर्वेश उलवेकरला डान्सिंग डाऊन द विकेट. उंच तर गेला क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो. आर्यन पोचलाय. झेलला कॅरी केलाय. सुरेख झेल शेवटपर्यंत चेंडूवरती नजर होती. त्यानंतर झेलला अगदी अचूक कॅरी केलं. झेलला स्वीकारलंय आणि पहिला धक्का बसलाय एसीसी रोंजन संघाला 14 या आकड्यावरती. तर या ठिकाणी या स्पर्धेत तुम्ही पाहताय संपूर्ण ट्रॉफीज ज्यांना आम्हाला पुरस्कृत केल्यात ते म्हणजेच संदीपजी अंकुश पाटील त्यानंतर जयेंद्रजी पाटील साहेबांकडनं या संपूर्ण ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केल्या आहेत. जे पाहिलं की त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करू. ज्यांना खूप मोठं सहकार्य केलं स्पर्धेसाठी. ऑन साईड याच्याने पुन्हा एकदा वळवला जातो. डीपमध्ये प्रोटेक्शन पुन्हा एकदा आर्यन पुढे सरसावलाय परंतु तोपर्यंत अवधी होता 2 धावा घेण्याचा. धैर्य धावसंख्येनं पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होतो. एकूण धावा लागल्या धावफलकावरती 16 या आकड्यावरती. सुरुवात दमदार आहे. जरी एक गडी गमावला असला सर्वेश उलवेकर तर सुरुवात दमदार करून दिल्या कारण की पहिल्याच षटकामध्ये 16 धावा 43चा पाठलाग करतोय. जी दमदार सुरुवात हवी होती ती सुरुवात मात्र करून दिली आहे. एक फ्लाइंग स्टार्ट निर्माण करून दिलाय तो टीम तुम्ही पाहताय एसीसी रोंजन संघाला बॅट्समन सर्वेश उलवेकरनं. तर याच दरम्यान प्रमोदजी पाटील साहेबांचं शुभ आगमन झालंय. विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं. आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. त्याचबरोबर सन्माननीय निलेशजी पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. मान्यवरांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन सन्मान व्हायचं. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. बॉलिंग ट्रॅकवरती अनिश पारवे पहिलं पॉवर प्ले राहिलं मी म्हणेन एसीसी रोंजन संघाच्या नावावरती कारण की 16 धावा अवघ्या पहिल्याच ओव्हरमध्ये आल्याच. 43 पाठलाग करत असताना सुरुवात दमदार झाली. याची सुरुवात एसीसी रोंजन संघाला हवी होती ती सुरुवात मात्र करून दिली होती सर्वेश उलवेकर. तो त्यानंतर तो बाद झालाय पण नौकायला फलंदाज तुम्ही पाहताय निलेश. आता साथ देत असताना विपुल पाटील ही जोडी मैदानावरती. शैलेश आहेत नॉन स्ट्राईक एंडवरती. बॅटची काळजी मागे निघून जातो. धाव घेण्याचा प्रयत्न अगदी चिक्की सिंगल एक रिस्की धाव कंप्लीट केली जाते. फलंदाज विपुल पाटील आणि शैलेश पाटील करणं. स्पर्धा जर पाहिली फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते आणि अंकितजी पाटील ही त्यांची वाहिनी तुम्ही पाहताय फॉर्च्यून इव्हेंटची आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट क्लिअरिटी विथ क्वालिटी अतिशय सुंदर वाहिनी तुम्ही पाहताय फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. ऑन साईड चेंडू वळवला गेलाय. डीप मिडविकेट प्रोटेक्शन लावण्यात आलंय. एकच धाव डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये चेंडू गेला होता. एकच धाव बॉलवरती आली आहे.
एकेरी धावसंख्या टीमची धावसंख्या पुढे जात असताना एकूण धावा लागल्या जातात त्या 18 या आकड्यावरती. अजूनही वेळ गेले टीम श्रीराम क्रिकेट संघ रांजणपाडा संघासाठी येथून कमबॅक करावा लागेल. हा चेंडू चांगल्या परंतु मिस टायमिंग झाले. क्षेत्र तैनात आहे. कपिल पारवे आहेत लॉंग ऑनला झेल टिपलाय आणि फलंदाज होत्यात बाद. त्याच दरम्यान शिरीष पाटील रोंजन आई हॉटेलचे जे मालक आहेत त्यांच्याकडनं या स्पर्धेत रोख रक्कम 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. त्यानंतर नंदूजी मात्र पिसारव्या जे तृषांत इंटरप्राइजेसचे प्रॉपायटर आहेत त्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 1500 रुपयाचा आर्थिक धनादेश या स्पर्धेसाठी आल्या. दोन्ही मान्यवरांचा आम्ही सहर्ष आणि हार्दिक आभार व्यक्त करतो आहे आणि मोस्ट वेलकम ज्याने त्यांना वेळ दिला या स्पर्धेसाठी. पुन्हा एकदा साई ट्रॉफी म्हणजे तुमचं सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. त्या विकेट मिळाली आहे ती म्हणजेच गोलंदाज नाही पाहता अनिश पारवेला. कारण की पाहिलं गेलं तर कमबॅक अनिश पारवे या मॅचमध्ये करतो आहे. पहिल्या ओव्हरमध्ये काय घडलं ते न जुमानता ह्या मॅचमध्ये कमबॅक कसं करता येईल आपल्या टीमला फ्रंटवरती कसं आणता येईल हे करत असताना अनिश पारवे अगदी यशस्वी ठरला आहे. पहिल्या 3 वर 2 धावा 1 विकेट हे करणं गरजेचं होतं टीम रांजणपाडा संघासाठी. कारण की संघ पूर्णतः अडचणीमध्ये आला होता. कारण की पहिल्याच ओव्हरमध्ये 16 धावा आल्या होत्या. नवीन फलंदाज राज पाटील 4थ्या क्रमांकावरती जात आहेत आणि अनिश पारवेचं कौतुक करावं लागेल. जरी फलंदाजीमध्ये मी अयशस्वी ठरलो परंतु मला बॉलिंगमध्ये गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करायची आहे हे सांगत असताना चांगला चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातात बॅटची कडा इनसाइड आउट फलंदाज बाद. सलग ते दुसरा धक्का देतो बॅक टू बॅक 2 विकेट मॅचमध्ये परतून आलाय टीम रांजणपाडा संघ मैदानावरती. अनिश पारवेची किमया गोलंदाजाच्या माध्यमातून संघ परतावून आलाय. टीम आता रांजणपाडा संघ मैदानावरती. पण मॅचमध्ये जिवंतपणा आत्तापर्यंत मी म्हणत चांगलं ठेवलंय टीम रांजणपाडा संघासाठी. अनिश पारवेचं षटक कारण की क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं एखाद्या षटक जर चांगलं गेलं तर सामना संपत नाही आहे. येणाऱ्या कालामध्ये येणाऱ्या काही षटकामध्ये कामगिरी चांगली राहिली तर मॅच बनवू शकते हे सांगत असताना अनिश पारवे 100% कमेंट पण देत असताना या मॅचमध्ये धाफलकावर धावा 18 मॅच बनली आहे. टीम रांजणपाडा संघासाठी फुलटॉस पुन्हा एकदा चांगला फटका परंतु चुडू अवाक्याच्या बाहेर लॉंग ऑनला क्लिअर केला फटक्यानं. चुडू सीमा रेषा बाहेर आला हा षटकार बॅट्समन ओम पाटीलच्या बॅटमधनं जो गरजेचा होता. मस्ट निडेड षटकार आलाय बॅट्समन ओम पाटीलच्या बॅटमधनं. धरा षटकार मस्ट निडेड षटकार अगदी मोक्याच्या क्षणी हा षटकार आलाय. हा चुनो ऑन साईडला चुनो बनवला गेला. एकदा तो कंप्लीट दुसरी तास निघाले घातक करू शकेल थ्रो फेकी पाहिलं गेलं थोडंसं लेझी आली आहे आणि 2 धावा कंप्लीट अशा प्रकारे पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त होतो. अनिश पारवेनं षटक चांगलं हाताळलं होतं परंतु एक षटकार सामन्याचं चित्र पुन्हा एकदा टीम ACC रोंजन संघासाठी समीकरण मजबूत बनलं गेलं आहे. कारण की 2 षटकांचे विषय बळ धावफलकावर धावा लागला गेला 26 बनवायचे 43 अजूनही गरजेचा 17 धावसंख्येचे चेंडू शिल्लक आहेत. तुमच्याकडे एकंदरीत पाहिलं गेलं 12 बॉल 17 धावसंख्येचं समीकरण आता मात्र उडलं गेलंय.
या ठिकाणी करावी लागेल टीम रांजणपाडा संघाला. जर मॅच जिंकायची असेल तर गोलंदाजी अटॅक चांगला करावा लागेल. येणारा षटक टीम रांजणपाडा संघाला कमीत कमी धावसंख्येचं फेकावं लागेल. परंतु एका बाजूने विचार करत असेल टीम एसीसी रोंजन संघ येणाऱ्या ओव्हरमध्ये धावसंख्या चांगली बनावी, सामना लवकर संपवावा अशी आशा टीम रोंजन संघ करत असेल. परंतु क्रिकेटमध्ये कधी काय घडेल सांगू शकत नाही. 12 बॉल 17 धावसंख्येचं समीकरण. पहिली मॅच अगदी या स्पर्धेमध्ये चांगली ठरते. चांगलं पाहिलं गेलं तर सामना चांगला रंगतोय. पहिल्या सामन्या स्पर्धेमधील टीम रांजणपाडाच्या अगेन्स्ट टीम तुम्ही पाहताय एसीसी रोंजन संघ. चला वेळेचं प्रतिनिधी असेल तुम्ही वेळेला महत्त्व द्या, कारण की 10 संघ आजच्या दिवसामध्ये खेळताना दिसतील. एक दिवसीय स्पर्धा परंतु आयोजन काय देखणं तुम्ही पाहताय. साहिल इलेव्हन ट्रॉफी नवीन वसाहत रोंजन यांच्या माध्यमातून पहिला बॉल फुलटॉस मिस टायमिंग झालेत. चेंडू हवेमध्ये फ्लाय. गोलंदाजाचा कॉल आहे. इथे काय झेल मात्र सुटला जातोय. जीवनदान मिळतो. या चुका तुम्हाला सुधारावा लागतील, कारण की अगदी सामना नेट फाईट कट टू कट सामना सुरू आहे. अशा मुवमेंटला ह्या चुका तुम्हाला सुधारणं गरजेचं असेल. कॅचेस विन द मॅचेस या मुवमेंटला एक एक धाव खूप महत्वाची आहे, कारण समीकरण अगदी रनबॉल आहे. त्या अनुषंगानं तुम्हाला या धावसंख्या रोखायची असेल तर ही झेल घेणं गरजेचं असेल. झेलही गेलं त्यानंतर 2 धावा देखील मिळाल्यात. ही डोकंदुखी ठरेल टीम रांजणपाडा संघासाठी. समीकरण 11 चेंडू आता 15 धावसंख्येची गरज आहे. एकूण धावा लागत फलकावरती 28 या आकड्यावरती. चांगला चेंडू. हॅलो, चांगला चेंडू तुम्ही फेकी केला तुम्ही पाहताय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आर्यननं बॅटिंग चांगली केली. आर्यन त्यानंतर बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा आलाय. त्यानंतर पहिले 2 चेंडू सुरेख लहान आल्यांवरती फेकलेत. समीकरणाचा विचार केला 10 बॉल 15 धावसंख्येची गरज आहे. मॅच बनवू शकत्या टीम रांजणपाडा संघासाठी, परंतु बॉलिंग अटॅक अचूक टप्प्यावरती कामगिरी करावी लागेल. ऑन साईडला चेंडू बलवायचा होता. धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकेल. इथे काय घडेल. रनआउटची संधी. फलंदाज बाद. या ठिकाणी आणखी एक डॉट चेंडू आलाय. शैलेश पाटील मैदान सोडतोय आणि आणखी एक डॉट चेंडू आला टीम रांजणपाडा संघासाठी. ऑन दी स्टंप थ्रो येणं गरजेचं होतं. ते करत असताना आलिया 2 धाव्या बॉलवरती समीकरणाचा विचार केला तर चेंडू उरले तुमच्याकडे 8 आणि 8 बॉलमध्ये बनवायचे 13 धावा. येणारे 2 चेंडू या मॅचमध्ये भरपूर काही सांगून जातील, परंतु 2 चेंडू कोणत्या रीतीने डिलिव्हर केले जातील. एका बाजूने टीम रोंजन संघ विचार करत असेल 2 बॉलवरती एखादा मोठा फटका, परंतु या ठिकाणी काय घडतंय. एसटी रक्षक वारंवार चुका करतोय. बॅट कट पंचांचा इशारा आलाय. अगदी खुला टाकला होता वाईड यॉर्कर बॅट ठिकाणा. त्यानंतर एसटी रक्षक धीरज बीट झालाय आणि येथे मध्ये चूक घडली आहे. 1 धाव देखील आहे. त्यानंतर सौरभला स्ट्राईक देखील मिळाली आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे. आता मात्र थोडासा नाराज आहे आर्यन, कारण की मेहनतीची पराकाष्ठा करतोय एका बाजून आर्यन, परंतु क्षेत्राने साथ त्याला लाभत नाही आहे. आतापर्यंत 5 बॉल फेकलेत आर्यनने या षटकामध्ये. धावा करते फक्त 5. आता समीकरण उरले येणारे 7 बॉल 12 धाव संख्येचं समीकरण. मॅच बनली आहे टीम रांजणपाडा संघासाठी, परंतु येणारा चेंडू चांगला डिलिव्हर करावा लागेल. एका बाजू रोंजन संघ विचार करत असेल येणाऱ्या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं असेल. 7 बॉल
12 धावसंख्येचं समीकरण उरलंय. आर्यन बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज आहे. चांगला चेंडू गॅपमध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. आउटफील्ड फास्ट आहे डीप पॉइंटला. चेंडू अडवला जाईल. 2 धावा तर कंप्लीट. तिसरी धाव घेतली जात नाहीये. शेवटच्या बॉलवरती आल्या फक्त 2 धावा. आर्यनचं कौतुक करावं लागेल. फक्त धावा खर्च केला 7. आता समीकरण उरलेत येणारे 6 बॉल. 10 धावसंख्येचं समीकरण उरलंय. काय मॅच बनल्या. पहिली मॅच अगदी प्रेक्षकांची मनं जिंकतोय. शाही ट्रॉफी 2026 मध्ये पहिली मॅच अगदी दमदार झाली आहे. 6 बॉल 10 धावसंख्येचं समीकरण. बॉल 10 धावसंख्येची गरज आहे. मॅच बनू शकते कंपल्सरी चेसिंग. आज स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे 10 धावसंख्ये तुम्हाला कंपल्सरी बनवायचे आहेत. टीम एसीसी रोंजन संघाला 6 चेंडू 10 धावसंख्येची गरज आहे. धावफल काबड धावा लागल्यात 33 या आकड्यावरती. आता मात्र एकच सांगेन दोन्ही संघांसाठी, मागच्या 3 षटकांमध्ये काय घडलं हे सर्व विसरून येणाऱ्या षटकामध्ये टीम रोंजन संघाला 6 बॉलमध्ये 10 बनवायचे आहेत. याच्याकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. फुल टॉस ऑन साईडला गॅपमध्ये फटका. पहिल्या बॉलवरती पहिल्या टप्प्यावरती फरार आलाय आज चौकार ओम पाटीलच्या बॅटमधनं. तर ह्या ठिकाणी पाहिलं गेलं तर चौकार आलाय. समीकरण सोपं झालंय. टीम एसीसी रोंजन संघासाठी 5 बॉल 6 धावसंख्येची गरज आहे. कुणाला एवढंच सांगेन मॅच जिंकून द्यायचे असेल तर मागे काय घडलं, पहिल्या बॉलवरती काय घडलं हे विसरून 5 बॉल चांगले डिलिव्हर करायचे आहेत आणि आपल्या संघाला विजय करून द्यायचा आहे. परंतु हा फटका अलोंग दी कार्पेट ऑन साईडला आलाय. डीपमध्ये चेंडू प्रोटेक्शन तैनात आहे. डीप विकेटला चांगली फिल्डिंग झाली आहे. मिळेल फक्त एकच धाव. समीकरण बदलत आहे. 4 बॉल 5 धावसंख्येची गरज आहे. एखादा फटका मॅच फिनिश करून दाखवेल टीम एसीसी रोंजन संघासाठी. तो मोठा फटका केसेल का? सौरभमध्ये मोठी क्षमता आहे आणि सौरभ एखादा चांगला फलंदाज आहे. कित्येक मैदानात त्याची चांगली फलंदाजी पाहिली आहे. परंतु या मॅचमध्ये 4 बॉल 5 बनवायचे आहेत. 4 बॉल 5 धावचं समीकरण. सौरभ पुन्हा आता कुणाल सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. सामोरे सौरभ आहे. मॅच जिंकून देईल का? 4 बॉल 5 धावसंख्ये समीकरण आहे. पहिला बॉल फुल टॉस फेकला त्यावरती चोख प्रत्युत्तर ओम पाटीलनं. कुणाल सज्ज प्रेशर दबाव आहे कुणालवरती, कारण की पाहिलं गेलं तर कुणालवरती कमी धावसंख्या डिफेंड करायचे आहेत. त्या अनुषंगानं फुल टॉस चांगला फटका चुकीचा चेंडू आणि मॅच फिनिश. मॅच जिंकल्या एसीसी रोंजन संघाला. हार्दिक अभिनंदन टीम एसीसी रोंजन संघ. हार्ड लक टीम श्रीराम रांजणपाडा संघ. कुठे चुकलं याकडे लक्ष केंद्रित करा. हार जीत क्रिकेटचा हा खेळ आहे, परंतु कुठे चुकलं पुढच्या स्पर्धेमध्ये कुठे आपल्याला सुधार करायचा याच्याकडे लक्ष केंद्रित करा. तर हार्ड लक टीम रांजणपाडा संघ. तर मॅच जिंकल्या एसीसी रोंजन संघाला. पहिला आघाडीचा सामना जिंकलाय. तर सामनावीर